नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद. कालपासून बऱ्याच मित्रांनी मला फोन केले, मेसेज केले की सर हे खरं आहे का, ही टीएची भरती हे खरी आहे का खोटी आहे. बऱ्याचशा मास्तरांना पण प्रश्न पडलाय आणि विद्यार्थ्यांचं तर विचारूच नका, भरपूर हाल चालले. तर मित्रांनो, ही टीएची भरती 4 तारखेला याचं बऱ्याच ठिकाणी नोटिफिकेशन आलं, बऱ्याच जणांच्या मोबाईलवर आलं, बऱ्याच जणांच्या फोन मध्ये आलं. पण हे खरं आहे का खोटं हे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात अजून संभ्रम आहे. तर मला जवळपास भरपूर जणांनी फोन केले, व्हॉट्सअपला मेसेज केले, सर याची नेमकी भानगड काय. तर यासाठी मी बऱ्याच याच्यात गेलो. भरपूर मेजर जे माझे ओळखीचे मेजर आहे, काही क्लर्क मधले जे माणसं आहेत त्यांच्याशी बोललो. त्यांचे नाव नाही डिस्प्ले करू शकत मी, पण जे जे आहेत त्यांनी सांगितलं, कारण त्यांच्या नोकरीचा प्रश्न आहे, ठीक आहे, त्याच्यामुळे त्यांचे नाव नाही सांगू शकत. पण त्या बऱ्याच जणांना विचारल्याच्या नंतर त्या सर्वांनी सांगितलं की हो सर, इथं भरती आहे. आणि लक्ष द्या, ही 109 लाईफ इन्फंट्री, किती 109 म्हणजे आपली जी बेळगावची मराठा लाईफ इन्फंट्री आहे, तिथं 109 ही बटालियन टेरिटोरियल आर्मी मराठा लाईफ इन्फंट्री यांची भरती व 101 टेरिटोरियल आर्मी मराठा लाईफ इन्फंट्री यांमध्ये शिपाई जनरल ड्युटी आणि ट्रेड्समनच्या जागा आहे. आणि ही बातमी 100% खरी. तिथं जनरल ड्युटी आणि ट्रेड्समनच्या जागा आहे. शिवाजी विद्यापीठ मैदान कोल्हापूर, आपलं तिथं कोल्हापूर मला शिवाजी विद्यापीठ मैदान आहे, तिथं ही भरती आहे. महाराष्ट्रात 4 नोव्हेंबर 2012 ते 12 नोव्हेंबर 2024 पर्यंत ही भरती होणार आहे. तर जे जे खरंच चित्ते आहेत त्यांनी टीएच्या भरतीला जा. 4 तारखेला भरती होणार आहे. तुमचे जेवढे जेवढे काही प्रश्न असतील टीएच्या भरतीचे, ते A to Z प्रश्न तुमच्या ह्या एकाच व्हिडिओ सोडवायचा प्रयत्न केलाय. सर्वांनी लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. जी जी माहिती असेल, ती आडली असेल ती मला सांगा. काही जर अडचणी आणखीन आल्याच तर 100% माझ्याशी संपर्क साधा. जाता जाता तुम्हाला मी मोबाईल नंबर देईन, व्हॉट्सअपला मेसेज करा, काही अडचण नाही. तर ही माहिती 100% खरी आहे. त्याच्यात राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, केरळ, दादरा नगर हवेली, दमण, दीव, लक्षद्वीप, पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशामधील एवढे जे राज्य सांगितले, या प्रत्येक राज्यांमधील प्रत्येक जणाला ही भरती देता येते. 4 ते 12 नोव्हेंबर 8 दिवसात ही भरती उरकून घेतली जाईल. त्याला महाराष्ट्राला 1 किंवा 2 दिवस दिला जाईल, पण शक्यता एकच दिवस असं महाराष्ट्रासाठी 1 दिवस ठेवला जाईल. त्याच्यात सगळे एरो जेवढे मुलं महाराष्ट्रातली भरती करू इच्छितात त्या सर्वांनी त्या एका तारखेला कोल्हापूरला जायचंय. दुसरी एक गोष्ट म्हणजे त्याच दिवशी हे दुसरं एक हे आलं, त्याच दिवशी हे दुसरं नोटिफिकेशन आलं. याच्यात पण सांगितलंय की प्रादेशिक सेनामध्ये सैन्य होऊन गेले भरती हे 109. हेच आता मी जे तुम्हाला सांगितलं कोल्हापूरचं हेच आहे. हे आपल्या इकडे हिंदीत आहे, हे मराठीत आहे. पण त्यासोबत दुसरी एक भरती आहे प्रादेशिक सेना बेळगाव. ही कर्नाटक मध्ये भरती मित्रांनो. 115 टीए महार बटालियन आणि 106 टीए पेरा व 125 अशा 3 याच्या भरत्या द्या. तर या भरतीसाठी पण महाराष्ट्र आपला अवेलेबल आहे. या भरतीसाठी पण कोण आहे, महाराष्ट्र. हे थोडंसं ब्लर आहे, माझ्याकडे व्यवस्थित फोटो आला नाही त्याच्यामुळे थोडं ब्लर आहे. मी तुम्हाला सर्व व्यवस्थित वाचून सांगतो. त्याच्यात महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ, लक्षद्वीप, पुदुचेरी, दादरा नगर हवेली हे सर्व जण इथे सुद्धा अप्लाय करू शकतात, इथे सुद्धा जाऊ शकतात. जर तुमचं जर 4 तारखेला महाराष्ट्रात आपला कोल्हापूरला असेल आणि 5 तारखेला जर तुम्ही बेळगावला जर जाऊ शकला, इथं जर तुमचं व्यवस्थित नाही झालं तर तुम्ही बेळगावला जाऊन सुद्धा भरती देऊ शकता. त्याच्यामुळं हे दोन्ही पण 100% खरे आहे. इथं पण भरती तुमची लक्षात घ्या, ही पण 4 तारखेला सुरू होणार आहे. त्याच्यामुळे इथं तिथं तुम्ही दोन्हीकडे पण जाऊ शकतात. तर ते मित्रांनो, तुम्हाला टीए भरतीचे जेवढे काही प्रॉब्लेम असतील त्या सर्व प्रॉब्लेमचं मी सोल्युशन देण्याचा आज प्रयत्न करतोय. जर आणखी काय वाटलं कोणाला तर सांगा. पण एक सांगतो, 4 तारखेला टीए 100% आहे. सगळ्यांना ज्यांना आवश्यक असेल, ज्यांना जायची इच्छा असेल त्यांनी कोल्हापूरला जावं. तर लक्ष द्या. पुढचं प्रकरण म्हणजे टीए साठी काय काय आहे, कसं आहे, काय काय ते लक्ष द्या. आपला प्रश्न क्रमांक 1, टीए ची भरती, टीए ची भरती
कोठे व केव्हा होणार आहे. इथं होणार झालं पण इथं होणार आहे. कोठे व केव्हा होणार आहे. लक्ष द्या. टीएची भरती कोठे ही आपली बेळगाव आणि कोल्हापूर या दोन ठिकाणी टीएची भरती होणार आहे. केव्हा होणार आहे तर 4 तारखेपासून होणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आणखीन एक 4-5 दिवसानंतर तुम्हाला सर्व महाराष्ट्र कधी आहे आपल्या महाराष्ट्राचा किती तारखेला आहे ते महाराष्ट्र पण तुम्हाला कळून जाईल. तेव्हा महाराष्ट्राचे जेवढे मुलं असतील तेवढे त्या तारखेला जावा. पण जर बाय चान्स जर तुम्हाला 2 दिवस दिले तर निम्मे 2-2 एरो असे करून तुम्हाला महाराष्ट्र ठेवतील. पण अजून महाराष्ट्र केव्हा हे डिक्लेअर केलं नाही. ज्या दिवशी असेल त्यावेळेस मी तुम्हाला 100% येऊन सांगते. 2 नंबर त्यात महाराष्ट्र केव्हा असणार आहे जेव्हा ते अजून काही माहिती फिक्स नाही आहे. ज्यावेळेस येईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन. 3 नंबर टीएची भरतीची वयोमर्यादा किती हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. जे आपले जे मित्र आहेत ते बरेचसे जे कोणी ज्यांचे वय संपून गेले पोलीस भरतीचे म्हणा आर्मीचे म्हणा पण आर्मी जाण्याचं स्वप्न आहे त्यांच्यासाठी हे टीएची भरती खूप महत्वाची. तर मित्रांनो टीए भरतीसाठी वयोमर्यादा आहे तुमची 18 ते 42 वर्ष. 18 ते 42 वर्ष टीएला वयोमर्यादा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच मुलांचा प्रॉब्लेम असतो हाईटचा. कशाचा हाईट म्हणजे उंचीचा प्रॉब्लेम असतो. त्यांच्यासाठी पण टीए इज द बेस्ट. कारण ज्यांची हाईट कमी आहे ज्यांची हाईट 170 आर्मी ज्यावेळेस आपण अग्निवीरला जातो त्यावेळेस हाईट 170 प्लस लावली जाते. पण इथं हाईट 160च्या पुढे लिहिली जात नाही. इथं उंची तुमची लागते बघा मित्रांनो 160. किती लागते 160 सेंटीमीटर उंची असेल तरी पण तुम्ही इथं अप्लाय किंवा जाऊ शकता. चौथी गोष्ट म्हणजे टीए भरतीसाठी शिक्षण काय. टीए भरतीसाठी शिक्षण काय तर मित्रांनो टीए मध्ये आता तुम्ही पाहिल्याप्रमाणे जीडी आणि ट्रेड्समन साठी शिक्षण. जीडी आणि ट्रेड्समनचे जागा आहे. तर जीडी साठी तुम्ही 10वी पास लागता. किती पास लागता 10वी पास लागतात. त्यात पण 10वीला तुम्हाला 45% पाहिजे. किती टक्के पाहिजे 45% पाहिजे. जर एखादा म्हणला सर मी 10वी पास आहे मला 31% वाला नापास असतो भावड्या. इथं आपल्याला मिनिमम 35% असेल तर आपण काय असतो पास असतो. पण इथं तुला 35% असून चालत नाही. तुला इथं किती टक्के लागते 45%च पाहिजे तुला. ठीक आहे तर तू जीडीला अप्लाय करू शकतो. किंवा जर मग सर एखाद्याचा प्रॉब्लेम सर जाऊन मला 45 नाही मला 35% मी जाऊ का नको आर्मी जाणं भावड्या तुझ्यासाठी बेस्ट आहे ते म्हणजे ट्रेड्समन. काय ट्रेड्समन साठी लक्ष द्या. ट्रेड्समन साठी शिक्षण लागतं. ट्रेड्समनच्या 2 जागा असतात. एक असतं 10वी पास ट्रेडमन आणि दुसरं असतं 8वी ट्रेडमन. काय 10वी ट्रेडमन आणि 8वी ट्रेडमन. तर 10वी ट्रेडमनला दुसरी कुठली नाहीये तू फक्त 10वी पास पाहिजे. त्याच्यासाठी 10वी ट्रेडमन असतं. इथं कुक मध्ये सफाई बिफाई इथं बरेचसे ट्रेडमन असतात. तू इथं पण उतरू शकतो. जर तुला वाटलं नाही सर मला इथं जायचं जीडी साठी तर 45% पाहिजे मित्र तुला. ठीक आहे. हे जर ट्रेड्समन मध्ये 2 असतात. एक 10वी ट्रेडमन एक 8वी ट्रेडमन. 10वी ट्रेडमनला थोडे चांगले ट्रेड असतात. 8वी ट्रेडमनला थोडे खालच्या लेवलचे ट्रेड असतात. ठीक आहे. पण लक्षात द्या काही हो आपल्याला भरती होणं गरजेचं आहे. कशात का असाला सरकारी नोकरी असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा फॉर्म भरायचे का. बऱ्याच जणांचा प्रश्न आहे सर ही भरती आहे पण कशी आहे भरती. तर लक्ष द्या या भरतीत फॉर्म भरायचे का डायरेक्ट जायचं का तिथं जाऊन काय करायचं सर आम्हाला काय करायला काय करावं. हे सगळे तुमचे मला जेवढे आतापर्यंत ज्यांनी प्रश्न विचारले ते सगळे प्रश्नाचे उत्तर मी आज घेऊन आलो तुम्हाला. त्याच्यात द्या बरेच जण म्हणते सर फॉर्म भरायचे का. तर याचं उत्तर आहे फॉर्म अजिबात भरायचे नाही. ही टीएची भरती ओपन भरती. कशी आहे ओपन भरती आहे. ओपन भरती याचा अर्थ तू तिथं डायरेक्ट जायचं. डायरेक्ट जायचं म्हणजे काय जाताना तुला डॉक्युमेंट वगैरे जे सांगत तुला डॉक्युमेंटची लिस्ट मी याच्यात मेन्शन नाही केलं. डॉक्युमेंटची लिस्ट पण तुम्हाला देईन. जे काही 10-12 डॉक्युमेंट लागतात ते डॉक्युमेंट सगळे जाताना सोबत घेऊन जायचे. तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा. तुम्हाला 100% कोणते डॉक्युमेंट लागतील तुला तिथं भरतीला ते सर्व डॉक्युमेंटची लिस्ट मी तुला पाठवून देईन. तर 5 नंबरचा प्रश्न आहे फॉर्म भरायचे का. तर नाही फॉर्म भरायचे नाही भाऊ. ही ओपन भरती आहे. कोणती भरती आहे ओपन भरती आहे. तिथे जायचं
सरळ सरळ गेल्याच्या नंतर तुझी पहिले हाईट मोजली जाते, फॉर्म बिम काही तुझं एकही कागद बघितला जात नाही. तिथे गेल्या गेल्या तुझं फक्त डोमासाईल बघितलं जातं. काय बघितलं जातं? डोमासाईल बघितलं जातं. पहिल्याच्या आपल्या ओपन भरत्या व्हायच्या त्या भरत्यांसारख्याच भरत्या असतात. तिथे गेल्या गेल्या तुझी पहिले हाईट मोजली जाईल. हाईट मोजल्याच्या नंतर तुला आत घेतलं जाईल. आत घेतल्यावर तू जर हाईट मध्ये बसला तर तुला 1600 मीटरला पळायचं. किती मीटरला पळायचंय? 1600 मीटरला पळायचंय. भावड्या 1600 मीटर म्हणजे ते 400 मीटरचा ट्रॅक राहतो. किती? 400 चा ट्रॅक राहतो. त्या 400 चे तुला मारायचे असेल 4 चक्कर. किती? 4 चक्कर. तर मी बऱ्याच आमच्या मित्रांना मुलांना सांगत असतो की 400 चे 4 चक्कर मारताना पहिला चक्कर मारने का जोश में, पहिला चक्कर कसा मारायचा भाऊ? जोश में मारने का. दूसरा चक्कर मारने का होश में. तीसरा चक्कर मारने का माँ बाप की याद में. और तीसरा चक्कर डायरेक्ट होश में. हे होश में जायचं असेल ते 4 चक्कर मारायचे, व्यवस्थित मारायचे भाऊ. इथं जर तू पास झाला तरच पुढे जावं लागेल, नाही तर पुढे जाता येत नाही. त्याच्यामुळे फॉर्म भरायचे नाही, डायरेक्ट इथं तुला ओपन भरती आहे. आधी पेपर की ग्राउंड भावड्या? आधी काय तुझं? ग्राउंड. पेपर नंतर. बरेच जणांचं असतं ते भरतीला जाण्यासाठी सोबत काय काय न्यावे. काही नाही न्यायचं भावड्या. तू जायचं, तुझे डॉक्युमेंट घ्यायचे भाऊ, ओरिजिनल घ्यायचे. प्रत्येकाच्या जेवढे डॉक्युमेंट आहेत त्याचे 2-2 सेट मारून घे, झेरॉक्स मारून घे. परत त्याच्यात तुझे फोटो काढ. फोटो काढल्याच्या नंतर 12-13 फोटो लागतील तुला. ते फोटो घेऊन जा. तुला खायला प्यायला नाही, थोडं अंगावर घ्यायला नाही, आणि तुला पळायला काय बुट लागते, बिगर चपलाचा पळायचा असलं तर चपला बिगर चपलाचा जा. पण इथं तू सोबत जा. तेवढे सोबत घेऊन जा. तुला काय खायला वगैरे लागेल ते नाही. जाताना भरपूर गर्दी असणारे टीला जाताना जरा जपून जा पोरांनो. ठीक आहे? गेल्याच्या नंतर आपल्याशी कोणती वाईट दुर्घटना होणार नाही याची काळजी घ्या. ते भरतीला जाताना सोबत काय काय न्यायचे कळलं असेल. 8 नंबरचा प्रश्न, पेपर ऑफलाईन की ऑनलाईन? मित्रांनो, पहिले तुम्हाला ग्राउंड काढावं लागेल. ग्राउंड काढल्याच्या नंतर तुमचं मेडिकल होईल. ग्राउंड काढल्यानंतर मेडिकल होईल. मेडिकल झाल्याच्या नंतर तुमचा पेपर होईल. पेपरला तुम्हाला एक 15 ते 20 किंवा महिनाभर रासन. आणि तुमचा पेपर शक्यतो अजून कुठेही त्याचं मेन्शन केलं नाही, पण माझा अंदाज आहे की ऑफलाईन होईल. कसं होईल? ऑफलाईन पेपर होईल. या अंदाज आहे, हे मी तुम्हाला दावे के साथ सांगत नाही, पण शक्यतो ऑफलाईन पेपर होईल. आणि 9वी गोष्ट म्हणजे मेडिकलला केव्हा होईल? मेडिकल भावड्या तुझं ग्राउंड झालं का लगेच तुझं मेडिकल होईल. ते ग्राउंड झाल्याच्या नंतर ज्या दिवशी ग्राउंड झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी तुला मेडिकलची पर्ची दिली जाईल. दुसऱ्या दिवशी तुझं मेडिकल होईल. 2-3 दिवस मेडिकल चालेल. मेडिकल झाल्याच्या नंतर तुला पेपरसाठी पर्ची देईल. त्या दिवशी तुला मेन्शन केलं असेल त्या दिवशी पेपरला जा, पेपर दे. पेपर झाला का भरती होऊन घ्या. मित्रांनो, टीएची भरती ही माझा अंदाज आहे की अग्निवीर भरती लागल्यापासून म्हणजे 2020 पासून टीएची भरती झालेली नाही. कधी? 2020 पासून टीएची भरती झाली नाही. या वर्षी ही टीएची भरती आली आहे. भरपूर मुलं या टीएच्या भरतीची वाट पाहत असतात. मित्रांनो, माझ्याकडे पण भरपूर मुलं आहेत की जे सर टीए कधी येईल, टीए कधी येईल, फक्त टीए साठी वेडे असतात. तर लक्षात घ्या, टीएच्या भरती म्हणजे काय एवढं पण अवघड नाही, पण एवढी सोपी पण नाही. तर मी त्या कोणाला सांगत असतो की मित्रांनो, पोलीस भरतीत जे पळतात ते घोडे असतात. कोण असतात? घोडे. जे आर्मी भरती म्हणजे आपल्या अग्निवीरला जे पळतात ना ते वाघ असतात, वाघ. पण मित्रांनो, टीए भरतीला पळायला खरा चित्ता लागतो. कोण लागतो? चित्ता. तो पण साधा सुद्धा असून जमत नाही, त्याला जातीचा चित्ता लागतो. कोण? जातीचा चित्ता लागतो. जर मित्रांनो तुम्ही जर इथं 1600 मारण्यासाठी सक्षम असाल, तुमचा 5च्या आत जर टायमिंग असेल म्हणजे शक्यतो 5च्या आत टायमिंग लागतो. तर सगळ्यांनी इथं जा. जे नवीन आहे त्यांनी अनुभवासाठी जा. भरती खूप मोठी आहे, चांगली असती. जर भरतीचा अनुभव घ्यायचा असेल कोणत्या, तर फक्त टीए भरतीचा अनुभव घ्यायचा. तर मित्रांनो, आपल्या इथं अहमदनगरमध्ये राजमुद्रा करिअर अकॅडमी येथे आर्मी भरतीची बॅच सुरू आहे. जर कोणाला आर्मी भरतीची जर बॅच लावायची असेल तर 100% राजमुद्रा करिअर अकॅडमी दिल्ली गेटच्या समोर जर आले तर सिद्धिबागेच्या समोर
विद्या वैभव नावाची बिल्डिंग आहे, त्याच्यावरती आपली राजमुद्रा करिअर अकॅडमी आहे. इथं आल्याच्या नंतर तुम्ही मला कॉल करू शकता बिंदास. आपला नंबर आहे 9359591844. इथं आल्यानंतर मला कॉल करा. 100% तुमच्या इथं पूर्ण हेल्प केली जाईल. आर्मी भरतीची आत्ताच नवीन बॅच स्टार्ट झालेली आहे. जर कोणाला यायचं असेल तर 100% या. कारण लक्ष द्या, आज पण आपल्या महाराष्ट्रात एक प्रॉब्लेम भरपूर मोठा आहे. आपल्या महाराष्ट्राचा केंद्रातला टाका भरपूर कमी आहे. का? कारण महाराष्ट्रात जेवढे काही अकॅडमीवाले माझ्या अंदाजे मी पाहिलेले, तो प्रत्येक अकॅडमीवाला जर केंद्राचा जर एखादा कोणी अभ्यास करत असेल तर ते मास्तर आणतो हरियाणा बिर्याणाकडून. ध्यानात घ्या, कोण असतो? हरियाणाकडून. आता मेन प्रॉब्लेम असा होतो मित्रांनो, तुम्हाला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची. कशाची? स्पर्धा परीक्षेची तयारी करायची. स्पर्धा परीक्षा म्हणजे हे सोपं नाहीये, लय अवघड आहे. भल्याची वाट लागून जाते इथं, ठीक आहे. त्याच्यामुळे स्पर्धा परीक्षा तयारी करत असताना तुम्हाला जो विषयाचा अभ्यास करताय तुम्ही त्याचं तुम्हाला खोल ज्ञान पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या इकडे अकॅडमीमध्ये केंद्राचा आणायचा म्हणजे डायरेक्ट हरियाणामधून आणतात. हरियाणाहून जो मास्तर येतो त्या मास्तरला ते पोरग काय म्हणतं हे कळत नाही. आपल्या पोराची हिंदी म्हणजे मैंने तेरे को सांगा था ना भाऊ, आपल्या पोराची हिंदी अशी, तो खट्टा बट्टा काय म्हणतो हे आपल्या पोराला कळत नाही. मग प्रॉब्लेम असा होतो, जर ह्या दोघात जर संभाषणच नाही झालं तर त्याला जो प्रॉब्लेम आहे त्या पोराला तो ते सराला सांगता येत नाही. ज्या सराला सांगायचे ते मुलापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाही. याच्यामुळे मित्रांनो आपल्या इथं भरती होण्याचं म्हणजे केंद्राचे निवड होण्याची महाराष्ट्रात हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तर शक्यतो होईल तेवढं शिकवताना पण प्रश्न हिंदीतून घ्या. गणितासाठी सांगतो, प्रश्न हिंदीतून घ्या, त्याचं सोल्युशन मराठीत द्या. का? कारण तिथे काय तुला विचारलं जात नाही पेपरला की तू कसं केलं, एक्स वाय वाय झेड पट्टा खट्टा काही विचारलं जात नाही. तिथं फक्त घेणं देणं काय, त्यांना हा प्रश्न आहे याचं उत्तर काय आलं तुझं, ठीक आहे. त्याच्यामुळे सांगतो शक्यतो मराठी माणसाला जर कोणी मराठी शिकवली माझ्याकडे असं कधीच कोणाला म्हणणार नाही. का? कारण जो मराठी शिकवतो त्या माणसाकडे जा. काय होईल, तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो त्याला समजन, त्याचा ज्याला जे सांगायचे ते तुम्हाला समजन. नाही तर काय हे कोणालाच काही करणार नाही, असं व्हायला नको. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला येणाऱ्या DA भरतीसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जर काही अडचणी वाटल्यास तर 100% हा माझा नंबर आहे, याच्यावर तुम्ही मला संपर्क साधा. जर इथून पुढे जवळ जायचं असेल, नगरला आलेस तर नक्कीच आपल्या राजमुद्रा करिअर अकॅडमीला भेट द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.